महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? म्हणाले का? नाही. मग आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंचू चावला असता. पण नाही, असं नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. आणि महाराज म्हणाले की निळोबरायांनी आजच्या अभंगात भगवंताच्या 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले आज कीर्तन जुगलबंदीसाठी 2 विषय आहेत. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? बरोबर ना? आता थोडस ध्यान देऊ नाही का? मला सांगा, जिथे पाणी कमी आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? जिथे जास्त आहे. जिथे पाणी बरोबर जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात? बरोबर, जिथे रोग जास्त तिथे दवाखाने जास्त. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊ नाही का? जिथे अधर्म नाही तिथं देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो? जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर, अधर्म वाढला की देव अवतार घेतो. म्हणजे आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त अधर्म वाढलेला होता. बरोबर, बरोबर ना? मग मला सांगा, असा धर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? आताच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त अधर्म वाढलेला होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला? कोणी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आत्ताच्या काळातील माणसे चांगली? आत्ताच्या काळातील माणसं चांगली. आणि हे महाराज म्हणाले की पूर्वीची माणसं चांगली होती. पूर्वीचा काळ चांगला होता. पूर्वीची माणसं जर चांगली असती, पूर्वीचा काळ जर चांगला असता तर पूर्वीच्या काळात देवाला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले? निळोबराय अभंगाच्या